तर मुंबईसोबतच कोकण रायगडमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे। कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। राज्यातील पावसावर सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। संपूर्ण राज्यभर हा मुसळधार पाऊस बरसतोय। रायगडची जवळपास अंबा नदी आहे ही यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। कुंडलिका नदी आहे यांनी धोक्याची पातळी त्या ठिकाणी ओलांडलेली आहे। रत्नागिरीमधली जगबुडी नदी आहे ही धोक्याच्या पातळीच्या आत्ता सकाळी सकाळी वर गेलेली आहे। आणि त्याबरोबर वशिष्ठ नदी आहे, शास्त्री नदी आहे, यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे। पण या सगळ्या ठिकाणी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। आमच्या सगळ्या यंत्रणा NDRF, NDRF पासून सगळ्या पोलीस यंत्रणा आहेत, प्रशासकीय यंत्रणा आहेत, या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत। कलेक्टर असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, प्रांत असतील, तहसीलदार, सगळे लोक रात्रंदिवस धाकटा पारा ठेवलेला। काल रात्रीभर मी 10 वाजताच्या सुमारास महाडमधनं सगळीकडून फिरून आलो। काही नाही, थोडं किंचित एक फुटभर पाणी एका ठिकाणी होतं, पण तेही नंतर आमच्याकडे फक्त एकच अडचण होती, भरती होती। भरती मोठी आली आणि मोठा पाऊस पडला तरच थोडं पाणी शिरतं, अन्यथा तसं काय होत नाही। पण ह्या वेळेला रायगड भागामध्ये थोडा जास्त पाऊस पडल्यामुळे एक पट्ट्यामध्ये थोडंसं पाणी आलं होतं, पण जेवढं मागच्या वेळेला दरवेळेला यायचं तसं ह्या वेळेला आलेलं नाही आहे। आणि आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत सगळ्या बाबीवरती।